घरच्या घरी अगदी हॉटेलसारखं क्रीमी आणि चविष्ट पनीर बटर मसाला बनवायचा आहे. चला तर मग आज माझ्यासोबत बनवूया. सर्वात आधी इथे एका पॅनमध्ये 3 चमचा तेल घेऊन 2 कांदे, 1 इंच अद्रक, 3 लसूण आणि 2 मिरची घेतली आहे. त्याला गोल्डन ब्राऊन झालं की ह्याच्यामध्ये मी एक लाल टोमॅटो टाकत आहे. त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत कोथिंबीर आणि ह्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. इथे मी 1 ग्लास पाणी टाकलं आहे. पाण्याने आपण शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपला मसाला परततोय तोपर्यंत इथे मी पनीरचे क्यूब्स कट करून घेत आहे. मी इथे छोटे-छोटे पनीरचे क्यूब्स कट करून घेतले आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्वेअरमध्ये मोठ्या शेपमध्येही कट करू शकता. इथे मी 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडंसं चवीनुसार मीठ हे सगळं आपण टाकून त्याच्यावरती कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे आणि कॉर्नफ्लॉवर 1 टेबलस्पून घेतला आहे. त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहे. ह्याला कोट करून घ्यायचं आहे. आता पुन्हा त्याच पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे आणि पनीर आहे ना हळूहळू आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. जास्त डीप फ्राय नाही करायचं आहे. आता पनीर फ्राय झालं. आता मी ना इथे एका टोपामध्ये पाणी घेतलं आहे, थंड पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये हे पनीर टाकत आहे. त्याने काय होतं ना, पनीर खूप सॉफ्ट राहतात. आता मी जे कांदा आणि टोमॅटो परतवून घेतलं होतं ना, त्याला मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे. आता आपण त्याच पॅनमध्ये 4 टेबलस्पून तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून बटर ॲड करते. त्यानंतर त्याच्यामध्ये जाणार 7-8 कढीपत्ता, 1 टेबलस्पून जिरा आणि हे व्यवस्थित तडतडलं का आपण जी कांदा टोमॅटोची स्मूथ पेस्ट बनवली होती ती मिक्स करून घ्यायची आहे. बटर आणि तेलामध्ये एकदम व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता बघा ह्याच्यामध्ये थोडा बॉईल यायला लागला. आता ह्याच्यामध्ये ड्राय मसाले टाकायचे. 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून धना पावडर, 1 टेबलस्पून जिरा पावडर, 1 टेबलस्पून आपला रेग्युलर मसाला आणि 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर. हे सगळं व्यवस्थित बॉईल झालं की त्याच्यामध्ये पनीर ॲड करायचं आहे आणि मेक शुअर करा की पनीर खूप हळूहळू तुम्ही मिक्स कराल, कारण की पनीर तुटण्याची शक्यता असते. कारण की आपण पाण्यामध्ये टाकलं ना तर ते एकदम सॉफ्ट झालं. तर एकदम हे बघा मी तुम्हाला जसं दाखवते ना तर एकदम स्लोली तुम्हाला मिक्स करायचं आहे. आता मला ह्याची ग्रेव्ही ना एवढीच पाहायची आहे, म्हणजे चपातीसोबत खाता येईल आणि भातासोबतही. तर आता मी ते कोथिंबीर टाकून गार्निश करते. तर आपला गरमागरम पनीर बटर मसाला रेडी आहे, एकदम रेस्टॉरंट स्टाईल. अजून लूक येण्यासाठी त्याच्यामध्ये लूक अँड टेस्ट येण्यासाठी त्याच्यामध्ये मी बटर ॲड करत आहे. तर आता आपण हे सर्व्ह करून घेऊया. तुम्ही चपातीसोबत सर्व्ह करू शकता किंवा नानसोबतही करू शकता, जीरा राईससोबत. तुम्हाला कशी आवडते पनीर बटर मसाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा सोप्या आणि झटपट रेसिपीसाठी होम टेल्स विथ शीतलला सबस्क्राईब करा. इन्स्टावरती फॉलोही करा आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती पाहिजे आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा आणि स्वतःची काळजी घ्या. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. थँक यू फॉर वॉचिंग.